राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अंदाज। मनसे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। शिष्टमंडळाचं निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र। 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर शिष्टमंडळाला आयोगानं भेटीला बोलावलं। मतदार यादी विरोधात दाखल करण्यात आलेल्या 4ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या। आरक्षण आणि सीमांकनाबाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। एकूण 42 याचिका दाखल। भाजपकडून मतचोरीबाबत महाविकास आघाडी आणि मनसेला प्रत्युत्तर। मतचोरी आहे की वोट जिहाद? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा सवाल। मतदार याद्यांबाबत कुठल्याही धर्माचा विचार नाही, शेलारांनी कबुली दिल्यानं धन्यवाद। बाळा नांदगावकर यांचा टोला। शेलारांवर कारवाई करा, नितीन राऊतांचं निवडणूक आयोगाला पत्र। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार यांचं नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण असल्यानं इच्छुकांची गर्दी। पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवार यांचं नाव पुढे येण्याची शक्यता। रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा ते विभाग देऊ शकतं असं सांगितलं होतं। या प्रकरणामध्ये माझी चौकशी करू शकता, केसरकरांकडून स्पष्ट। त्रिभाषा सूत्रावरील समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात 95% नागरिकांचा हिंदीला विरोध। 5वी पासून हिंदी भाषा शिकवण्याचं अनेकांचं मत। मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय। महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार, तर विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जास शासन हमी देण्याची मान्यता। पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारींवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे चौकशीचे आदेश। नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 5 रुपये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त। लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500चा हप्ता आजपासून जमा होणार। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन।